समास 9 शाश्वत निरूपण. श्री समर्थ करुणाष्टकांमध्ये म्हणतात, विश्रांती देही अणुमात्र नाही, कुळाभिमाने पडिलो प्रवाही, स्वहित माझे होता दिसेना, तुझवीण रामा मजकंठ वेना. असे असल्याने माणसाने अशाश्वत अशा देहातील शाश्वत आत्मतत्व ओळखावे आणि त्याचा अनुभव घेण्याचा अभ्यास करावा. म्हणजे मग आपले अज्ञान, ज्ञान आणि विपरीत ज्ञान असे तिन्ही नष्ट होईल आणि परमात्म्याचा अनुभव येईल, म्हणजेच ज्ञानाचे विज्ञान होईल. वेदांत, सिद्धांत म्हणजे शास्त्रप्रचिती आणि धादांत म्हणजे आत्मप्रचिती येऊन कळेल की हे तिन्ही एकच आहे. अशी प्रचिती आली म्हणजे निश्चिंत निवांत राहता येते. तोपर्यंत दृश्याचे, मायेचे, दडपण, भीड, भ्रमाचे राज्य चालते. श्रीराम पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मानात्मविवेक, पिंड अनात्मा आत्मा एक, सकळ करता. आत्म्यास अनन्यता बोलिली, ते विवेके प्रत्यया आली, आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना. आत्मानात्मविवेक पिंडी, सारासार विचार ब्रह्मांडी, विवर विवरो हे गोडी, घेतली पाहिजे. पिंड कार्य ब्रह्मांड कारण, याचे करावे विवरण, हेची पुढे निरूपण बोलिले असे. असार म्हणजे नाशिवंत, सार म्हणजे ते शाश्वत, जयास होईल कल्पांत, ते सार नव्हे. सर्व पंचमहाभूते लीन होऊन जातात. गुणमाया मूळमाया, परब्रह्मी पावती लया, ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे. सर्व उपाधीचा शेवट, तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घन दाट, सकळा ठाई. देव अंतरात्मा सगुण, सगुणे पाविजे निर्गुण, निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे. एक ज्ञान एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान, हे त्रिपुटी होये क्षीण, तेची विज्ञान. वेदांत सिद्धांत धादांत, याची पहावी प्रचित, निर्विकार सदोदित जेथे तेथे. ते ज्ञान दृष्टीने पहावे, पाहोन अनन्य रहावे, मुख्य आत्मनिवेदन जाणावे, याचे नाव. जे अंतरीच भ्रमले, माया संभ्रमे संभ्रमले, तयास हे कैसे उकले आव्हाट चक्र. भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना, भिडेने देव आकळेना अंतर्यामी. जेणे राजा ओळखिला, तो राव म्हणेना भलत्याला, जेणे देव ओळखिला, तो देवरूपी. भीड माये ऐलीकडे, परब्रह्म ते पैलीकडे, पैलीकडे ऐलीकडे सदोदित. लटिक्याची भीड धरणे, भ्रमे भलतेची करणे, ऐसी नव्हे ती लक्षणे विवेकाची. खोटे अवघेची सांडावे, खरे प्रत्यये ओळखावे, माया त्यागे समजावे परब्रह्म. ते मायेचे जे लक्षण, तेची पुढे निरूपण, सुचितपणे विवरण केले पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास 9. श्रीराम.